नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आपल्या गप्पा अशाच चालू ठेवतोय. आपल्या सोबत आहेत भास्कर शेठ स्वतः, गुरुदेवचे मालक, आणि आपण मागच्या वेळेला ज्या गप्पा मारत होतो त्याच गप्पा आता कंटिन्यू पुढे करतोय. शेठ, तुम्ही 1970 साली हे गुरुदेव हॉटेल चालू केलं, त्यावेळेला तुमच्याकडे 76 ला चालू केलं. हा 70 साली तुम्ही वेलकम चालू केलं. तर 76 साली तुम्ही इथे चालू केल्यानंतर मला एक सांगा की इथे आता ज्या प्रमाणात नव्हतं तेव्हा सगळ्या सुविधा वगैरे सगळ्या उपलब्ध केल्या लोकांना, तर मग स्टाफचं काय केलं? स्टाफ कुठून तुमच्या गावावरनं मागवला का? नाही, काय वेलकम मध्ये जास्ती माणसं ठेवलं होतं आम्ही. अच्छा. काय इकडे गावातला कोणी नाही, इथून मागवलं. तेव्हा गावातले लोक सगळं मिळायचे. अच्छा. वर जास्तीत जास्त स्टॉप गावातलाच असायचे, थोडा मोरबाडचे लोक असायचे. अच्छा. आणि दुसरं मी चालू केलं ना, ताबडतोब आम्हाला धंदा भरपूर चांगला मिळाला एकदम. ती वेलकममुळे. अच्छा. तिथे माझे कस्टमर होते, परिचय. बासर तिकडे बनवला तिथेचा एक चहा प्यायचं लोक. पण मग स्टाफ मध्ये तुम्ही मराठी माणसांना प्राधान्य दिलं? दिले. आता सुद्धा तुमच्याकडे स्टाफ जर पाहिला तर त्याच्यामध्ये आता काय झालं, माणसं कमी झाला, मराठी माणसं कमी झालाय. जेव्हा सगळं मराठी आमच्या बँगलोरचेच लोक होते. अच्छा. आम्हाला काही पहिला आला तर आम्हाला भाषा पण यायची नाही, सगळं आमच्या तुळूच बोलायचे. बरोबर आहे. हॉटेलमध्ये. आता नाही, आता सगळं युपी, बिहार आणि कलकत्ता हे असं लोक आहे. आता साऊथच्या कोणी पुरा मिळत नाही. बँगलोर, कर्नाटका नाही, आंध्रा नाही, मद्रास नाही, केरला पहिला पण नव्हता. अच्छा. हा, आता आपल्या महाराष्ट्र लोक भरपूर होते. पण मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली इथे सगळं आपलं बसस्थान बसवायचे, त्यावेळेला तुम्हाला काही असं मराठी विरुद्ध उडपी किंवा असं काही थोडंसं काही जाणवलं असं? नाही, ट्रीटमेंट वगैरे आम्हाला, मी खरं सांगू का, आम्हाला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सगळा प्रेम महाराष्ट्र लोकात दिलंय. त्याच्यामध्ये मी एवढा ओरडायला कारण तुम्हाला सांगितलं, ते लोन कोण केला, साईन कोण, सगळे गॅरेंटर सगळे मराठीच माणसं, आमचे कोणी नाही. पण त्याचबरोबर मला सांगा की त्यावेळेला तुम्ही मगाशी जो उल्लेख केला काका हरदासांचा वगैरे सगळा, तर ही जी सगळी जी पॉलिटिकली मंडळी जी होती त्यावेळेची, तेव्हा मी पण जायचे ना, पण त्यात सगळ्यांशी तुम्ही मिळून मिसळून असायचे? मी कुठल्या पॉलिटिक्स मध्ये जाऊन मेंबर नाही झाला. मी प्रत्येक पॉलिटिक्स वाले, शिवसेना असो, बीजेपी असो, तुमच्या गोलब साहेबाचे, काँग्रेस नाही, आपला हे गोलब कृष्णराव ध्रुव साहेब त्याचे पुष्कळ होते. पण मी सगळ्याकडे बरोबर प्रेमाने राहायचं. आणि लोक म्हणाले, बाबा भास्कर कुठल्या पार्टी आहे मला माहित नाही, पण आमच्या बरोबर आहे. बिझनेस महत्वाचा आपला आहे, आपल्याला सर्व लोक सारखी आहेत. आणि कोणी आला डोनेशन द्यायला, हे आला घ्यायला, ते सगळ्याला मी त्या विभागाकडे बोलतोय की तुम्ही सार्वजनिक उपक्रमांमध्ये पण सर हिरवीने भाग घेतला, म्हणजे कल्याणला तुम्ही आपलंच मानलं. म्हणजे एक काळ असा होता, मला तेही माहितीये की तुम्ही आणि तुमच्या मिसेसचं कल्याण सोडायचं असं काहीतरी चालू होती. मला जायचंच होतं सोडून, पण त्यावेळेला माझ्या मिसेसने बोललं, बाबा कल्याण आपल्याला सोडायचे नाही, आपल्याला कल्याणमध्ये राहायचंय, कल्याणमध्ये काय होईल. त्यामुळे तुम्ही कल्याणला आपलंसं केलं. म्हणजे कल्याणमध्ये अनेक सार्वजनिक उपक्रम जे काही होतात त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा हिरिरीने सहभाग असतो. बरोबर. मग ते कुठलाही कार्यक्रम असो, वृक्षारोपण असो, महापालिकेचा असो, कुठल्याही पार्टीचा असो, तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःहून सामील होतात आणि सगळ्या गोष्टी तुम्ही त्या करतात. मला एक सांगा की आता हे गुरुदेव तुमचं हॉटेल झालं सर, तर ह्याच्या पुढे तुम्ही आणखीन मला वाटतं गुरुदेव एनेक्स चालू केलं, आणि आता तर तुम्ही परत अजून एक गुरुदेव नवीन त्या क्रोमाच्या इकडे आमच्या क्रोमाची बिल्डिंग आपले. अच्छा, ती तुमचीच आहे? बघा, म्हणजे किती चांगलं उदाहरण आहे बघा की हे माणसाने इथे येऊन जो काय बसस्थान बसवलं, इथल्या सगळ्या लोकांना आपलंसं केलं, हा सगळ्यात महत्वाचा. आणि सगळ्यांची प्रेमाने नातं जमून म्हणजे सामायिक जी काही कामं असतात लोक उपयोगी, त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आज ते पूर्णतः मला असं वाटतं सर तुम्ही कल्याणकरच झालेला आता. आता आमचे काही तुम्हाला आता गाव बिव काही नाही राहिलं. गाव आहे पण कधीतरी जातो. गाव आहे, गाव नाही. 365 दिवसापैकी तुम्ही इथेच वास्तव्याला कल्याणच असतात. म्हणजे आजच्या कंडिशनला तुमचं गाव इकडेच आणि जाणार पण इकडेच.
पण सर तुम्ही ह्याच्यानंतर गुरुदेव एनेक्स चालू जे केलं ते सुचलं कसं तुम्हाला की त्या एरियात करायचं? नाही, मला बिलकुल सुचलं नव्हता. माझे मित्र ते स्विमिंग पूलला बरोबर जायचं ना, त्यांनी बिल्डिंग बांधली. अच्छा. त्यांनी बिल्डिंग बांधल्यानंतर ते म्हणले, भास्कर 1 वर्ष झालं होतं बिल्डिंग बांधून, तुम्ही घ्या. म्हटलं मला नको बाबा, माझे पैसे नाही. मी म्हणलं आपण तुम्ही बनवून द्या, मी चालवतो आणि महिन्याला काय घ्यायचं तर सांगा मला. ते विचार करून गेला, बायकोला विचारलं असेल, ते म्हणलं हॉटेल नाही करणे का, आपको देणे का तो भास्कर को दे दो. अरे बापरे. मग ते लोक पुन्हा माझ्याकडे आले. माझ्याकडे येऊन म्हणाले, तुम ले लो जगह. तो मैंने कैसे देगा, बोला ऑनरशिप में देगा, किधर देगा इतना पैसा, मेरे पास नहीं है बाबा. तो बोले पैसा फिक्स केला मी, 1 करोड 10 लाख काही 1 करोडच्या वरती, 1 करोड 25,000 काहीतरी. मी म्हटलं पैसे तुम्ही फिक्स केला, लेकिन हम पैसा अभी देगा नाही तुम्ही. टप्प्याटप्प्याने देणार. हा. ते बोले 1,25,00,000 मध्ये 50 लाख रुपये मी दिला पहिला. बरोबर, पहिला हप्ता तुम्ही देऊन टाकला. हा. त्याच्यानंतर बोललं महिन्याला मी 2 लाख रुपये देईल, महिन्याला अच्छा. 2 लाख रुपये. जे बांधून घेतलं तुम्ही त्यांना. हाँ. ते बोले चालेल, काही प्रॉब्लेम नहीं, तू नहीं देगा तो भी चलेगा, लेकिन मैं बोला 50,000 50 लाख पकड़ो, बाकी मैं 2 लाख का देगा. बरोबर. दोन भाऊ होता. ते बोलला भास्कर शेठ काय प्रॉब्लेम. असं घेतलं ते मुद्दाम मी कारण घ्यायचं म्हणून घेतलं नाही. हा. आलं ते माझ्याकडे. कसं झालंय सर माहितीये का, आता ज्या पद्धतीने कल्याण वाढत चाललंय, कारण वाढाला तो खडकपाडा वगैरे हाच एरिया आहे आणि त्याच्यानंतर तुमची उडी मला असं वाटतं आता जे नवीन तुम्ही सुरू नाही, केलंय. त्याच्यामध्ये काय झालं, तेव्हा होतं माझ्याकडे एनएक्स, तेव्हाच एक माणसं मग ही जागा घेऊन दिलं मला. अच्छा. तेव्हा किती 30 गुंठा 30 गुंठ्याची जागा आहे जी हा, नवीन आता हा. तुमची आहे ती 30 गुंठाची जागा आहे. गुरुदेव ग्रँड मला वाटतं. हो, बरोबर ना. हो. ते मग आम्ही घेतल्यानंतर त्याच्यावर गव्हर्नमेंटची रिझर्वेशन होती आणि ते पुष्कळ लोकांना विकलेलं होतं. सगळं पैसे देऊन मी सोडून घेतलं. माझे पैसे नाही, ते जे द्यायचे होतं ते पैसे दिले. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर मग रिझर्वेशन पडला, एकदा पडला म्युन्सिपाल्टी केला, नंतर मग हे कोर्टाच्या PWD कोर्टाचे रिझर्वेशन पडला. अच्छा. कोर्टाचे रिझर्वेशन पडल्यानंतर मग काय करायचे, आमचे 10-15 वर्ष गेला. त्याच्यात क्लिअर करण्याकरता आपल्या एक इंजिनियर आहेत, त्यांनी त्याच्यात मेहनत केला. पण हायकोर्टला गेलो आम्ही, अच्छा. हायकोर्टला सुटला, अच्छा. आमच्या नावाने परमिशन मिळालं. बरोबर. त्याच्यानंतर बिल्डिंग. पण तिथे आता तुमचं न्यू ग्रँड आहे, म्हणजे गुरुदेव ग्रँड तुम्ही तिथे हॉटेल चालू केलंय. नाही, त्याचे नाव आहे गुरुदेव दर्शन. अच्छा. आमच्या बँकच्या याच्यामध्ये दर्शन होणे, गुरुदेव दर्शन, बर. हे वेगळं नाव त्याच्यात ठेवलेलं आहे. पण तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे हॉटेल्स आहेत का त्या नाही. बिल्डिंगला, इमारतीला? नाही, त्याच्यामध्ये फर्स्ट ग्राउंड आणि फर्स्ट हा. क्रोमाला भाड्याला दिलं. अच्छा. 18 लाख रुपये का 19 लाख रुपये आहे भाडा. ते बँक मला कर्ज घेतलं तिला जात. बरोबर आहे. आणि दुसरा हॉटेलवाला दिला प्रसाद. अच्छा. पहिलं तिकडे प्रसाद होती त्याच्या, ते सूर्यवंशी गुरुजी त्याच्या मुलगा. ते पहिलं कॉर्पोरेशन मध्ये पण हे होतं, हो, नगरसेवक होते गुरुजी. सूर्यवंशी गुरुजी कोळशेवाडी मधले. कोळशेवाडी. Yes. त्यांचा मुलगा बरोबर आहे. त्याला दिला. तर दोन्ही मिळून आमच्या लोन जे घेतलेलं आहे तो हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या. मला असं वाटतं सगळ्या श्रोत्यावर्गांनी की बिझनेस करताना नुसताच म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कस्टमरच्या आवडीनिवडी आणि आपल्या स्वच्छता, क्वालिटी याच्या बरोबरच काही फायनान्सच्या गोष्टी असतात, त्या सुद्धा मला असं वाटतं त्यांनी ओपन केल्यात आपल्या समोर. लक्षात घ्या. फायनान्स पण आम्हाला बँक, जनता बँक, कल्याण जनता बँकने सपोर्ट केला. सगळं डायरेक्टर्स वगैरे ते ओळखीचेच होता. आमच्या समोर तर चालू झालेला. बरोबर आहे. भगवानराव चालू झालं, एकदम पुरा ओळखीचे होता म्हणजे. बरोबर आहे. आणि पहिल्यापासून त्याला तर मी म्हणलं, बाबा तुम्ही बोलायला असं असं मला लोन लागेल, इथे लागेल, एवढा प्रोजेक्ट बनवून द्या, आम्ही देतो. ते दिलं. पण मग आताच्या कंडिशनला तुमचं तिकडचं गुरुदेव ग्रँड पण सुरू झालेलं आहे सर? सुरू नाही. सुरू झालं का ते हॉटेल गुरुदेव ग्रँड वरचं? हा, चालेल. त्याची काय खासियत? तुम्हाला सांगतो, हे 2 दिला, नंतर मी त्याच्या आतमध्ये आमच्या बाकी जागा 71 रूम बनवले. 71 तिथे लॉजचे रूम बनवले. अच्छा. आणि एकदम पॉश बनवले, 5 स्टार सारखं. क्या बात आहे. आणि 2-3 हॉल बनवले.
एक 3rd फ्लोअरला, एक 8 मालेला, एक 9 मालेला आणि एक बोर्ड रूम बनवला मस्त. वा छानच. हो. हे एका इमारतीत सर्व आलंय. व्यवस्थित भरपूर सगळ्या आहे ना गोष्टी आहेत. जागा. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग- टेरेस वरती काहीतरी तुम्ही वरती हॉटेल चालू करणार होते का, केले? टेरेस मध्ये बनवून गव्हर्नमेंट हे घेऊनच बनवलं म्युन्सिपालिटी. पण ते चालू झाले ते पण हॉटेल. मग तिथे काय वेगळं पण काय असेल लोकांना त्याच्यात आमच्या तर- आवडेल कल्याणकरांना? वॉल आहे. वॉल मध्ये कोणते आवडतो काय माहिती. अच्छा अच्छा. चांगला वॉल आहे. हे ओपन टू स्काय आहे का ते? हो, एक स्काय आहे त्याचे काचा लावलेले आहे. अरे वा वा छान. म्हणजे बघा सरांनी असं केलंय की नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्याला सुद्धा मिळतं जुळतं करून आपल्या कस्टमरला चांगल्यात चांगले अम्युनिटीज, चांगल्यात चांगल्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न सरांनी केलाय. बरोबर. मला त्याचपूर्वी सर हे पण सांगा, आता शेवटी जाता जाता, की आजकाल या क्षेत्रामध्ये बरीच मुलं येऊ पाहत आहेत, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे या ह्याच्यानी. हा. तर त्या Catering. कॅटरिंग आहे, हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा तेच केला catering. जातो, डिग्री घेतली जाते. तर त्या मुलांना सर तुम्ही काय संदेश द्याल? त्याला मुलाला मी काय मेहनत पाहिजे. हा. आणि कुठे कॉलेज गेलं म्हणून हॉटेल मिळत नाही. हम्म, डिग्री बरोबर आहे. हम्म, नंतर त्याच्या कामामध्ये काम मिळेल. त्याला आता मी 2-3 मला ठेवलेलं आहे ना. हम्म. मेहनत बघितला कस्टमरचे कसं राहायचे बरोबर. ते करून तर आपलं स्वतः पण करू शकतो. कुठे काम केला हम्म, तिथे पण त्याला काम करायला बरं वाटेल. म्हणजे असं आता जे मॅनेजरला माझ्या सांगितलंय, तुम्ही काम केम बरोबर चांगलं करतात, नो डाऊट, पण सेल्समॅनशिप नाहीये तुझी तुमच्याकडे. हा. मार्केटिंग पण जमली पाहिजे. मार्केटिंग मेन आहे आमच्या याच्यात. बरोबर. पण सर त्याच्यावर आणखीन एक महत्वाचा घटक असं म्हटलं जातो हॉटेल बिझनेसमध्ये, की कुक हा प्रकार फार सांभाळावा लागतो. हो. नाही, कुक आपली फार जुनं आहे. कारण सांभाळायला चवी लागतं. बदलतात. हो. नाही बघ, जर कुक बदलला तर चवी बदलतात, मग हॉटेलचं नाव हे होतं. कारण आमच्या इकडे एक पोरगा आहे, 50 वर्ष झाला आता. अच्छा. ते रिटायरमेंट झाले. त्याला पैसे मिळाले 8-8.5 लाख रुपये त्यांचे प्रॉव्हिडंट फंडचे. आता पेन्शन मिळतो 4,000 रुपये. वा आता पण अजून माझ्याकडे काम करतो. वा वा छानच. आता त्याचे नाव याच्यात नाहीये, ते रिटायर्ड झालंय ना. बरोबर. पण पगार तेवढा देतो मी. पण एवढं मात्र आहे की भास्कर शेठनी आपला जो स्टाफ आहे त्याला सुद्धा जपलं. त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा भास्कर शेठ स्वतः अजूनही सामील होतात. बिमार प्रत्येक गोष्टीत लक्षात. कारण कसं आहे, एखादं हॉटेल चालवायचं म्हटल्यानंतर हे सगळं कुटुंब आहे आपलं. लाख रुपये खर्च करतो. ह्या सगळ्या कुटुंबाला एकत्र आणणं आणि ती मोठ बांधणं आणि कस्टमरला खुश करणं, हे ज्याला गणित कळलं, आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमची स्वतःची मेहनत पाहिजे, नुसतं गल्ल्यावर बसून हॉटेल नाही. चालत नाही. तर खरोखर आज भास्कर शेठ आमच्याकडे छान आमच्या सुदगील संवाद आंबेडकर या चॅनलवरती आपल्याशी त्यांनी संवाद साधला. खूप सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांच्या शेअर केल्या. त्याबद्दल मी भास्कर शेठचं सुदगील संवाद आंबेडकरकडनं सर थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की सर तुमचं ते पुस्तक मगाचपासून मी तिथे पाहतोय, ते पुस्तक काय आहे ते आमच्या सगळ्या श्रोत्यांना जाता आता सांगा. हा सर सांगा. तुम्हाला देतो ना. नाही हे सांगा ना. मी सांगितलं श्रोत्यांना आमच्या दाखवा ना ते. श्रोत्यांना दाखवा हे पुस्तक नक्की काय आहे, त्याच्यात काय तुम्ही प्रसाद म्हणून लिहिलंय ना. आमचे प्रसाद हॉटेल गुरुदेव, प्रसाद गुरुदेव म्हणून असं लिहिलंय. अच्छा. मग ह्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण हिस्ट्री आहे, पूर्ण हिस्ट्री याच्यामध्ये आहे. आमचे बारसकर साहेबांनी सगळंच लिहिलेलं आहे. अच्छा, बारसकर सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आपलं. व्हेरी नाईस. हे बघा, याच्यामध्ये सगळं तुम्ही काही फोटोग्राफ्स वगैरे सगळ्या त्याच्यात नमूद पण आहेत आणि छान संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. जास्तीत आहे. लेकिन अजून काय माहिती आहे किती बरं भरणार. मी कंटाळला ते पण विचारतो ते हे माझ्या मिसेस आई. येस येस. हे सगळं यानेच पुरं केलं ना. येस सर. मी नकोच म्हणत होता. इंग्लिश का संपला. 500 बनवला. येते 1,500 किती बनवले आपण? 1000 बनवले ना.